वाशिम येथील विद्युत भवन परिसरात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला आहे। महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या कंपाऊंडमधील मुख्य रस्त्याचे सिव्हिल विभागामार्फत करण्यात आलेले डांबरीकरण अवघ्या एका महिन्यातच पूर्णतः उखडून रस्त्याची अक्षरशः 3-13 अवस्था झाली आहे। निकृष्ट दर्जाचे काम, बोगस साहित्याचा वापर आणि संबंधित प्रशासनाची बेपर्वाई यामुळे सरकारी निधीचा अक्षरशः चुराडा झाल्याचा गंभीर आरोप होत आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मैदानात उतरत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दोषींवर तातडीने कारवाई होणार का की पुन्हा एकदा भ्रष्टाचाराला अभय दिले जाणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी प्रताप नागरे, वाशिम। जय महाराष्ट्र। मी मनसे जिल्हा सचिव तथा वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे, माझ्यासोबत वाशिमचे शहर उपाध्यक्ष आकाश कोलप तसेच वाशिम मंगरुळपीर जिल्हा उपाध्यक्ष उमेश टोलमारे। विषय हा आहे, हा जो रोड आहे महावितरणच्या आवारात मधला हा रोड काही दिवसापूर्वी बनवण्यात आलेला आहे। जास्त दिवस काही झालेले नाहीत, जवळपास 15 दिवस किंवा 1 महिना याच्यावरती झालेला आहे। आपण पाहू शकता हा रोड कोणत्या पद्धतीने त्या ठेकेदारांनी बनवलेला आहे। पूर्ण रोडमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। हे आपण बघू शकता, हे हाताने रोड उखरत आहे, पाहू शकता।